श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3 पाहत आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. आपल्याला इथं खाली मेजर्स दिलेले आहेत, त्याच्या सहाय्याने आपल्याला काय ट्रायंगल्स ड्रॉ करायचं आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा. इन ट्रायंगल MAT लेंथ MA इज इक्वल टू किती आहे 5.2 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल A इज किती 80 डिग्री आणि लेंथ AT इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता आपण प्रॅक्टिस सेट 2 ही बघितला होता, तिथंही आपल्याला ट्रायंगल्स ड्रॉ करायचा होता आणि तिथं फक्त आपल्याला काय करायचं होतं तर म्हणजे साईडचं मेजरमेंट दिलं होतं. ओके, आणि ते काय आपल्याला ट्रायंगल्स ड्रॉ करायचं होतं. आता इथं अँगलचंही म्हणजे मेजरमेंट दिलेलं आहे. आता आपण ते कसं ड्रॉ करायचं ते बघूया. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काही एक रफ डायग्रॅम काढायची असते. ओके, कोणतंही आपल्याला ट्रायंगल्स ड्रॉ करताना हे जे मेजर्स दिलेले आहे त्याच्या सहाय्याने आपण फर्स्ट काही रफ डायग्रॅम काढायची. ओके, आता MA दिलेला आहे 5.2 सेंटीमीटर. आता ते काय बेसला असणार आहे, राईट. आता आपण हे काय MA घेऊया, राईट. हे किती 5.2 असणार आहे. आता मेजर ऑफ अँगल A, आता इथं अँगल A येणार आहे. हा किती 80 डिग्री आपल्याला सांगितलेला आहे. 80 डिग्री म्हणजे हा असा होणार आहे, राईट. हा होणार 80 डिग्री, राईट. आणि आता बघा AT सांगितलेलं आहे 6 सेंटीमीटर. इथं MA आलं त्यामुळे इथं मग T येणार आहे, राईट. आणि AT अंतर आहे हे 6 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला म्हणजे कसा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे ते समजलेलं आहे. आता आपण काय ड्रॉ करूया, ह्याचं काय कन्स्ट्रक्शन करूया. फर्स्ट आपल्याला बघा आता 5.2 सेंटीमीटर घ्यायचा आहे बेस आपल्याला ट्रायंगलचा. 5.2 सेंटीमीटर. सेंटीमीटर घेतलेलं आहे मी. हे MA हे किती 5.2 सेंटीमीटर. ओके, आता अँगल A आपल्याला 80 डिग्रीचा काढायचा आहे, राईट. त्यासाठी आपल्याला आता प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. आणि बरोबर बघा आता A ह्या पॉईंटवरती आणि ह्या लाईनला बरोबर लाईन आली पाहिजे असं हे आपल्याला काही प्रोटेक्टर ठेवायचं असतो. आणि 80 डिग्री म्हणजे 90च्या आतल्या साईडला आलं पाहिजे. म्हणजे इथं येणार आहे 80 डिग्री. इथं आपल्याला काय करायचं आहे, डॉट द्यायचा आहे आणि आपल्याला हे काय जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, सध्या आहे ती मी आता काय करते, हे थोडीशी लेंथ मोठी करते कारण आपल्याला 6 सेंटीमीटर घ्यायचं आहे. ओके, आणि आपण कंपासच्या सहाय्याने काय आता हे 680 हे अंतर काय 6 सेंटीमीटर घेऊया. 6 सेंटीमीटर एवढं आपल्याला काय अंतर घ्यायचं आहे. ओके, आणि आपल्याला काय हे आता असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता थोडंसं माझी जागा आहे ती कमी पडलेली आहे, तुम्ही थोडंसं खाली घ्यायचं आहे. ओके, आणि हे आपल्याला इथं जे इंटरसेक्ट झालेलं आहे पॉईंट तिथून आपल्याला काही आता लाईन ड्रॉ करायची आहे. आणि हे पॉईंट इथं काय झाला T, राईट. आणि हा अँगल आहे A अँगल आहे तो किती आहे 80 डिग्री. ओके, तुम्हाला समजलं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचं. फर्स्ट आपल्याला रफ डायग्रॅम काढायची आणि त्याच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके, नंतर बघा आता सेकंड काय आहे. इन ट्रायंगल NTS मेजर ऑफ अँगल T 40 डिग्री. लेंथ NT इज इक्वल टू लेंथ TS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे बघा, मेजर ऑफ अँगल T आहे 40 डिग्री सांगितलेलं आहे आणि NT इज इक्वल टू TS इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे NT आणि TS या दोन्हीही साईड किती 5 सेंटीमीटर असणार आहे. ओके,
फर्स्ट आपण ह्याची काय रफ डायग्रॅम काढू. ओके, आता बघा इथं अँगल टी 40 डिग्री दिलेली आहे. आता हे इथं हा अँगल टी असणार आहे, हा 40 डिग्री आहे, राईट. आणि एन टी आणि टी एस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आता हे टी झालं, इथं यस टी एस असणार आहे, हे किती 5 सेंटीमीटर. आता इथं एन होणार आहे, राईट. ही काय असणार आहे 5 सेंटीमीटर. ओके, म्हणजे बघा आता इथं अँगल टी आहे हा 40 डिग्री. ओके, आणि टी एस आणि एन टी हे किती आहे तर 5 सेंटीमीटर. ओके, आता आपण हे असंच कन्स्ट्रक्शन आता इथं करूया. ओके, बघा आता फर्स्ट 5 सेंटीमीटर आपल्याला लेंथ घ्यायची आहे, 5 सेंटीमीटर टी एस घ्यायचं आहे. टी एस हे किती झालं 5 सेंटीमीटर. नंतर आपल्याला काय प्रोटेक्टरच्या सहाय्याने 40 डिग्री घ्यायचं आहे. बरोबर टी ह्या पॉईंटवरती ठेवायचं आहे, हे मधली जी लाईन असते ती, आणि बरोबर ह्या लाईनवरती खालची लाईन ठेवायची आहे, राईट. आणि बघा आता 40 डिग्री बरोबर 90च्या ह्या साईडला येणार आहे, आणि इथं 40 डिग्री आलेला 40 आलेलं आहे, त्यामुळे इथं आपल्याला डॉट द्यायचा आहे. आणि आता आपण हे काय जॉईन करून घेऊया. ओके, आणि नंतर बघा आता टी एन आपल्याला किती 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे, त्यामुळे कंपासच्या सहाय्याने आपल्याला फर्स्ट काय आता हे 5 डिग्री घ्यायचं आहे. बघा आता किती होत आहे 5 डिग्री. ओके, 5 डिग्री 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आपण घ्यायचं आहे. आणि बरोबर इथं काय आर्क काढायचं आहे ह्या साईडला, कारण टी एन आहे ते 5 सेंटीमीटर आहे, राईट. आणि हे आपल्याला काय आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, हे किती टी एन आहे आणि हे किती 5 सेंटीमीटर आहे. ओके, बघा आता आपलं बरोबर अँगल हा किती झालेला आहे, अँगल टी आहे 40 डिग्री झालेला आहे, आणि टी एस आणि एन टी हे किती 5 सेंटीमीटर झालेलं आहे, राईट. थर्ड, इन ट्रायंगल एफ यू एन लेंथ एफ यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ यू एन इज इक्वल टू 4.6 सेंटीमीटर, आणि मेजर ऑफ अँगल यू इज इक्वल टू 110 डिग्री. ओके, फर्स्ट आता आपल्याला हे मेजरमेंट दिलेले आहे, त्याच्या आधारे आपण काय करूया एक रफ डायग्रॅम काढू. ओके, फर्स्ट आता एफ यू 5 सेंटीमीटर दिलेलं आहे, ते आपण काय बेसला घेऊ. एफ यू हे किती दिलेलं आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ओके, आता यू एन 4.6 सेंटीमीटर. आता यू एन म्हणजे इथं येणार आहे, राईट. पण आता आपल्याला अँगल यू 110 डिग्री दिलेला आहे. 110 डिग्री म्हणजे आता तुम्ही बघितलं तर इकडं हे असं जाणार आहे, 90 डिग्री असं असतं, 110 डिग्री म्हणजे इकडं असं जाणार आहे, राईट. आणि हे किती झालेलं आहे 110 डिग्री. ओके, आणि यू एन म्हणजे आता इथं एन येणार आहे, आणि इथं हे किती असणार आहे 4.6 सेंटीमीटर, राईट. आणि हे आपल्याला नंतर काय हे जॉईन करायचं आहे. ओके, आता आपल्याला हे मेजरमेंट आपल्याला समजलेलं आहे, त्याच्या सहाय्याने आपण काय करूया तर इथं आपल्याला कन्स्ट्रक्शन करूया एफ यू एन या ट्रायंगलचं. ओके, फर्स्ट बेसला आपण एफ यू 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे, 5 सेंटीमीटर. एवढं आपण काय घेतलेलं आहे एफ यू 5 सेंटीमीटर. ओके, नंतर बघा आता आपण प्रोटेक्टरचा यूज करून काय करायचं आहे 110 डिग्री अँगल यू काढायचा आहे. 110 बरोबर यू या पॉईंटवरती ही मधली लाईन आली पाहिजे, बरोबर लाईनवरती लाईन आली पाहिजे अशा पद्धतीने, राईट. 110 डिग्री म्हणजे 90च्या ह्या साईडला, बरोबर. 10 आता बघा इथं आलेलं आहे, राईट. इथं आपल्याला डॉट करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला काही हे आता
फर्स्ट आपण एक लाईन मोठी ओढून घेऊया, नंतर 4.6 सेंटीमीटर घेऊ. राईट. आणि आता बघा आपल्याला UN हे अंतर घ्यायचं आहे 4.6 सेंटीमीटर. म्हणजे आता आपण कंपासच्या साहाय्याने 4.6 एवढं अंतर आपण घेऊया. ओके. आणि नंतर आपण काय हे आता U ह्या पॉईंटवरून आपण ह्या लाईनला काय करायचं आहे, हे आर्क असा ड्रॉ करायचा आहे. राईट. आणि आता आपल्याला हे काय जॉईन करायचं आहे. ओके. आणि UN झालं. आणि UN किती घेतलेला आहे आपण 4.6 सेंटीमीटर. आणि अँगल U आहे 110 डिग्री. ओके. आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण फोर्थ बघा. इन ट्रायंगल PRS लेंथ RS इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ RP इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. आता फर्स्ट आपण काय करूया तर रफ डायग्रॅम काढूया. आता RS 5.5 सेंटीमीटर आहे. ओके. हे बेसला येणार आहे RS आणि हे किती असणार आहे 5.5 सेंटीमीटर. नंतर RP 4.2 सेंटीमीटर. पण अँगल R आहे 90 डिग्री. 90 डिग्री बरोबर म्हणजे असा अँगल होणार. राईट. हा किती असणार आहे 90 डिग्री. आणि इथं P असणार आहे. RS इथं झालं त्यामुळे इथं P असणार आहे. आणि RP हे अंतर आपल्याला दिलेलं आहे 4.2 सेंटीमीटर. ओके. हे आपल्याला काय RP हे अंतर 4.2 सेंटीमीटर घेऊ. ओके. आता आपल्याला रफ डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला समजलं आहे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते आपण आता करूया. फर्स्ट आपल्याला RS घ्यायचं आहे 5.5 सेंटीमीटर. ओके. RS हे किती 5.5 सेंटीमीटर घेतलेले आहे. नंतर आपल्याला प्रोटेक्टरचा यूज करून हे 90 डिग्री काढायचं आहे. बरोबर R ह्या पॉईंटवरती आणि बरोबर ह्या लाईनवरती लाईन आपल्याला घ्यायची आहे. आणि बरोबर 90 डिग्री. बघा आता कुठं होतं आहे, इथं होतं आहे. आपल्याला हा असा परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आहे. राईट. आणि नंतर बघा आता आपल्याला 4.2 कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय 4.2 एवढं अंतर घ्यायचं आहे. 4.2 आता आपण स्केलनं घेतलं तरीही चालतंय. ओके. 4.2 एवढं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. राईट. आणि असा आर्क ड्रॉ करायचा आहे R ह्या पॉईंटवरून. आणि बघा स्केलनं जरी घेतलं तरीही तेवढंच येणार आहे. राईट. तरीही तेवढंच येते. आणि आपल्याला काय आता हे पॉईंट्स हे जे इथं इंटरसेक्ट झालेला पॉईंट आणि हा पॉईंट काय जॉईन करून घ्यायचा आहे. ओके. आणि हे काय आहे PRS आणि PR आहे 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर. ओके. आणि हे किती अँगल R आहे 90 डिग्री. राईट. तर स्टुडंट्स बघा आपल्या अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3 आहे हा काय सॉल्व झालेला आहे. राईट. तर असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी आणि आधीचेही व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके. थँक्यू.